हॅलो गाईज, आज बनवतो आपण चण्या डाळीचे वडे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे एक पेला भिजवलेली डाळ घेतलेली आहे. इथे 4 मिरच्या घेतल्या. इथे थोडंसं आलं लसूण घेतलं आपण. इथे 5 पाकळ्या, तुम्ही जास्त पण घेऊ शकता. इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे थोडंसं कढीपत्ता घेतलं आहे. आता आपण त्याचं मिश्रण करून घेऊया. आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यात आपण मिरची आता तोडून टाकत आहोत. ह्याच्यात लसूण वापरले त्यामुळे उपवासालाही वापरू शकत नाही आपण. आलं टाकलं आहे. लसूण टाकूया आपण. त्यात लसूण टाकलेलं आहे. थोडं जिरं टाकूया. अर्धा चमचा जिरं. आता हे बारीक करून घेऊया. डाळ बारीक करून घेऊया. वेगवेगळी करायची. ती डाळ एकदम बारीक नाही करायची, अशी सरळ बरडच करून घ्यायची. म्हणजे कोथिंबीर कढीपत्ता तो हे नंतर वरून टाकायचं आहे. ठीक आहे. मग डाळ नंतर बारीक करायची का वेगळी? हे झालं ना हां की मग नाही ह्याच्यातच टाकते थोडी डाळ. मग बारीक करून घेते आणि मग असं दाखवते केल्यावर. चालेल. तर ही एवढी करून घेते. हो चालेल. कारण एकाच बसणार नाही आहे ती. ठीक आहे. ठीक आहे. घेतलं असं पाणी नाही टाकलं, जरासंच पाणी टाकलं. कुठे कुठे डाळ आहे त्यात. हे बघ असं जाड केलं आहे. ही थोडीशी जाडी डाळ अशी अख्खी ठेवली होती. छान लागेल. आता मीठ टाकूया. हे बघ इतकं आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. चवीनुसार ना. हो. आता हळद अर्धा चमचा. ही कोथिंबीर आता घातली आणि कढीपत्ता पण कापून घेतलेला आहे. सगळं घालून झालं आपलं, तर मिक्स करून घेऊया. ठीक. बस आता थोड्या वेळाने आपण तेल नाही एवढं तापले, मग 1-2 मिनटात टाकूया त्यात. इथे तेल तापवायला ठेवलं ना. हो, तेल तापत ठेवलं. तापलाय नाही तो, मग टाकूया त्यात. तेल किती घेतलंय अंदाजे? थोडंच घेतलंय, तितकं लागणार नाही ना जास्त. म्हणजे आपल्या जितके वडे आहेत करायचे तेवढं तेल घेऊ शकतो ना. घेतलं किती होणार ते 10-12 होती. ठीक आहे. वडे सोडूया. तेल तापलं ना. वास मस्त येते. वास छान येते ना. खायच्या आधीच वासन पोट भरेल का? भरेल. हे जर थोडं वेळ पलटी मारूया. एक किती मिळाली पलटी मारायची? आपल्या अंदाजी मारायची. 2-3 मिनिटं लागतात. परत एकदा पलटी मारू. मग ते होती मस्त फुगलेत नाही तर मग असे टम्म झालेत बघ. ह्याच्यात ॲडिशनल असं काय टाकू शकतो आपण? म्हणजे टेस्ट म्हणजे काय ह्यात ॲडिशनल असं काय टाकू शकतो आपण? म्हणजे आता समजा ह्यात कुठली व्हेजिटेबल ॲड करायची झाली, नाही भाज्या नाही, ह्याच्यात नाही. हे असंच आता सॉस बरोबर खायचं. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत ना. हो, कसं तुला आवडत तसं. एकदा पलटी मारले. छान कलर आला ना. हे 2 आधी टाकले त्यामुळे हो हे आधी होणार, हे नंतर होतील. छान वास सुटलाय ना. हो. आत्ताच देऊ का तुला? नको, गरम गरम तोंड भाजेल माझं. कमी गॅस ठेवलाय म्हणजे ते करपणार नाहीत. नाही, आतून पण शिजले, तळून झाले पाहिजेत ना ते. नाही तर लाल होतील नुसते. आतपर्यंत छान शिजले पाहिजेत.
मारूया पडती. बघ हे आता झाले 2. हे बघ कसे फुगले, क्रिस्पी झाले असतील मस्त त्याचा. फुगलेत पण छान आहे बघ. आणि क्रिस्पी पण तसेच झाले असतील. तर थोडा त्याचा कलर आला ना तर गॅस एकदम कमी ठेवलेला आहे. पण ते आतून पण छान शिजले पाहिजे. मस्त. आता हो व्यवस्थित झालेत. कलर पण छान आला त्यांना. मस्त कुरकुरीत आवाज येतं बघ त्याचा. हे बघ. थांब 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 1 मिनिट थांब थांब. शिजवायचं आहे ना ते. घे चल हा घे. असे छान दिसतील ते आता. ह्यासोबत काय घ्यायचं पण सॉस सॉस देऊ का आत्ताच? केचप असला तर द्या. देऊ? केचप असला तर. हा देते. चटणी तर आवडत नाही हां तिखट जास्त, हां देते. तर मी केचप सोबत खाईन ना. हो ठीक आहे ना. तर मला चटणी आवडत नाही तिखट. ते पण तिखटच लागणार. मिरची घातली, आलं लसूण सर्व आहे ना तर. घे छान असं घ्या. पाटी साईडला ठेवमध्ये येत असेल तर. आता अशा प्रकारे आपले वडे रेडी आहेत. हे मी खाणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा भन्नाट रेसिपीसाठी. थँक्यू.